दुसरा विषय त्यांनी मला म्हणतायत 30-30 गाणी म्हणता म्हणे. 30-30 गाणी मी म्हटलेलं नाही. हा, स्तवन निश्चितपणे माझं जुनं होतं, जसं भुवानी जुनं गायलं त्यांची कटिंग देतोय, उत्तर देतोय. आणि पुढे जाऊया. गाडी माझी नवीनच होती, गण माझा यंदाचा नवीन आहे, घोडक सुद्धा नवीन टाकलेले आहे, प्रश्नपद सुद्धा नवीन आहे, म्हणून म्हणायचं आहे बघा. शहराने गाणे सुंदर गाणे. लाखामध्ये एक होता, लाखामध्ये एक होता माझा शिवराया, त्याने शिकविले आम्हा लढाया, त्याने शिकविले आम्हा लढाया, मावळी तो मुद्रा लढाया, त्याने शिकविले आम्हा लढाया, मावळी तो मुद्रा लढाया. सुंदर सवन गायले. उत्तर ऐका, उत्तर ऐकायचं आहे. ऐका उत्तर लाता. स्वराज्याचा रचला खरा, स्वराज्याचा, या स्वराज्याचा रचला खरा, अहो तिनेच पहिला पाया. माझी जिजाई नसती तर शिवराय जन्माला आली नाही. वा म्हणतात शिवरायांनी लढाई शिकवलं, मी नाही म्हणत ना, पण मी विषय कसा मांडलाय बघा. स्वराज्याचा रचला तिने, स्वराज्याचा रचला खरा, अहो तिनेच पहिला पाया. जिजाईनेही झिजवून काया, जिजाईनेही झिजवून काया, तुला शिकविले शिवबाया, जिजाईने झिजवून
कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत मुख्य त्यांचंही नाव सचिन कदम आहे आणि माझंही नाव सचिन कदम आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि म्हणतात त्यांच्यात यांच्यात फरक आहे म्हणतात. फरक निश्चितपणे आहे. फरक आहे ते राजकारणात आहे. हे सचिन कदम राजकारणात आहे आणि हा सचिन कदम शक्तितुऱ्यातला बेताज वाश्य. त्यांचं काम विरोधकांवर टीका करणं आहे, आमचं काम प्रतिस्पर्ध्यांवर टीका करणं आहे. फरक तर आहे. फरक तर आहे निश्चितपणे. म्हणून पहिलं गाणं घेतो आणि बोलच्या गाण्याचं उत्तर देतो. म्हणायचं आहे का कुणी राधेचा श्याम झाला, कुणी राधेचा श्याम झाला, कुणी सखा सुदाम झाला, कुणी राधेचा श्याम झाला, कुणी सखा सुदाम झाला. अरे जन्मास येऊन तोही बदनाम झाला. अरे एक अयोध्येचा राम झाला आणि तुझ्या परशुराम झाला. प्रभू परशुरामानं हे वसवलं कोकण. त्या परशुरामानं वसवलं कोकण. पुण्यभूमी ही साधू संतांची. परशुरामानं वसवलं कोकण. मायभूमी ही साधू संतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. दहीहंडी ही निष्ठावंतांची. स्वाभिमानी
डोळे देऊन म्हणतात तुम्ही हंडी फोडायलाच म्हणे जन्मात आलो. चूक कशी आहे ती बघा. ऐका हो पुराणो, बाबांची घ्या, चुलत्यांची घ्या, मात्यांची घ्या, गुरुवर्यांची घ्या. कृष्णाचा जन्म गोकुळात झाला का मथुरेत झाला? गणेश गोविंद पथक साहिल जायसाठी जागा करून पागल कोणच्या हागल मग कृष्णाचा जन्म गोकुळात झाला. नशीब काय म्हणतात शाहीर बघा, शाहिरांची गवळण मोठे शाहीर आहे, फेटा बिटा बांधून येतात. ह्याला जन्म कुठं झाला माहिती नाही. ऐका काय म्हणताय, विधात्याने त्या कशा बांधल्या सत जन्माच्या गाठी. सोडतो यांच्या गाठी आता मी सगळे ब्राह्मणवाडी गोविंद पथक एवढी. विधात्याने त्या कशा बांधल्या सत जन्माच्या गाठी. गोकुळात मी जन्म घेतला, म्हणाय काय पाहिजे का, मथुरेत मी जन्म घेतला असं म्हणाय पाहिजे. जन्म तिथं झालाय. जन्मभूमी आणि कर्मभूमी हा वेगवेगळा विषय. जन्मभूमी आणि कर्मभूमी हा वेगळा विषय. थंडी लावून येतात तोपर्यंत मित्रांनो आवर्जून आमोलेख करायचा राहूनच गेलेला आहे. हा कार्यक्रम निश्चितपणे निष्ठावान काम ज्यांनी आमच्यापर्यंत केलेला आहे. सन्मान्य शाहीरजी खेरटकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पहिला मनोरंजन घ्या आपण, ऐकूया उत्तर गवळींचं कसं असतं काय. आणि बुवांना विचारायचा की कृष्णाचा जन्म गोकुळात झाला का मथुरेत झाला. त्यांनी बोललेले आहे. अरे कोणी काय माझ्याकडे ते फक्त बुवाला आल्यावर विचारा, सांगा हो द्या कुठली पुराधी हंडी कुठली आहेत. सगळी सगळी बाळगोपाळचे आलेले आहेत. सर्व आपलेच आहेत निश्चितपणे. सोनगावातील ही दहीहंडी आणि हे बाल कलाकार सगळे गोविंदा पथक गोविंदा आपले मनोरंजन असताना दिसतात. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो सर्वांना. एक छोटी मुलगी आहे, आदिमाया वरती चढल्यामुळे आदिमाया श्रेष्ठ करून जाणार, काळजी नाही करायची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुंदर सलामी दिलेली आहे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करूया गोविंदा पथक सोनगाव यांचं. यांच्याकडून 51 रुपयांचा हारदार पार्टनरशिप झालेला आहे. म्हणजे काय बघा उत्तर कसं आहे, उत्तर ऐकून जा. सत्ताची किराडे यांच्याकडनं गोविंद पथकाला मान सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. धन्यवाद. इकडे लक्ष, अर्धा लक्ष इकडे ठेवा. 50% इकडे, 50% तिकडे. मथुरेत झाला जन्म तुझ्या रे, कशाला बोलतोस खोट. शॉर्टकट मध्ये 20 मिनिटाचा वेळ दिलाय मॅडम. मथुरेत झाला जन्म तुझा रे, गड कशाला बोलतोस खोट. याच मायेच्या नंतर जन्मास आला, हा धरून तिची हो पाठ. सातवी माया आणि आठवा काना. सातवी माया पहिली जन्माला आली कृष्णाच्या आधी आणि मग कृष्णाचा आठवा जन्म आहे. आठवा होता असं म्हणतो. मला वाटतं श्रेष्ठ करून टाका नाही गेलो असं काय टाईम नाही म्हणून जाऊ द्या. मथुरेत झाला जन्म तुझा रे, तू कशाला बोलतोस खोट. मायेच्या नंतर जन्म झाला, धरून तिची हा पाठ. नको रे आता बहाना, ऐकुनी घे रे काना. नको रे आता बहाना, ऐकुनी घे रे काना. नको रे आता बहाना, ऐकुनी घे रे स्वागत होत आहे. माजी मंत्री
भास्करशेठ जाधव आमचे तालुका प्रमुखांना विनंती करतो की आपले आदरणीय जिल्हा प्रमुख दत्तासाहेब कदम तसेच रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक रत्नागिरी यांचं स्वागत करतील भैया कदम. रवींद्रजी डोळस जिल्हा समन्वयक तसेच जिल्हा संघटक संतोषजी थेराडे यांचं कोणी बोलता बोलता म्हणालेले आहेत बोलण्याच्या ओघामध्ये आई वडिलांचं आज्ञा पालन आपण केलं पाहिजे म्हणतात. पण मित्रांनो सामाजिक विषय मांडलाय चांगला विषय आहे. लक्ष असं प्रदीप चौगुले यांचं सचिन चौरके स्वागत करत आहेत. आमचे सामाजिक विषय आहे माझा. त्यांनी सांगितलेलं आहे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण आताची मुलं जे काही अतिथीगृह किंवा जे वृद्धाश्रम आता भरलेले आहेत ते आपल्याच लोकांचे आहेत. बघा तुम्ही मित्रांनो मी कोणालाही दोष जड भारी वाटे मजला सांगू मी कशी मनातलं सार माझ्या ओ बोलू मी कशी ख्याल का हो राया एक शालू सगळ्यांना माहिती गाणं कसं लिहिलं आहे का उत्तर विषय कसा लिहिला आहे का कळेना मला कळेना या गड्याचं कळना हो या गड्याचं कसं काय होईल आई बाप म्हणतात कळना हो या गड्याचं हो कसं काय होईल कधी सांगा या दगडाला हो अक्कल येईल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा आई बाबाचे उपकार सारे हा विसरला भोपळ्यावानी जमेली वरती हा पसरला भोपळ्यावानी जमेली वरती हा पसरला आई बाबाचे उपकार सारे हा विसरला भोपळ्याच्या वाणी जमेली वरती हा पसरला आई बाप याचा झालो वाटते अनाज विषय गायला त्याच्यावर गायला मी आई वडिलांची म्हणतात मान सन्मान आदर तिथं केलंच पाहिजे. पण आत्ताची काही मुलं सगळ्या काही मुलं जी असतात त्याचा मी विषय गायला सामाजिक विषय आई बाप याचा झालो वाटते अनाज लगीन करून दिलं याच होती माखाज अंकुशा मी चालतो पायी
आणि बाप आणि आई पायी चालतात, मी पोरग गाडी घेऊन फिरतो. म्हणून अंकुश आम्ही चालतो पायी 5-5 मैल. बायकोचा बैल माझा, बायकोचा बैल. विषय चांगला वाटलाय. आता तेवढा वेळ नाही म्हणून मी घेत नाही विषय. मी भास्करांसाठी 2 शब्द लिहिले होते, हे 2 शब्द या ठिकाणी निश्चितपणे गाऊन जाणार आहे. म्हणायचं आहे का जुळवून विरोधकाचे कर्तन काळ. माजी मंत्री जुळवून विरोधकाचे ते कर्तन काळ. ओ साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर आमदार भास्करराव. साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर यश भास्करराव. साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर आमदार भास्करराव. साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर आमदार भास्करराव. कर्तव्याला कधीही चुकणार नाही, पुन्हा पुढे मान कधीही झुकणार नाही. पुन्हा पुढे मान कधीही झुकणार नाही, पुन्हा पुढे मान कधीही झुकणार नाही. कर्तव्याला कधीच चुकणार नाही, पुन्हा पुढे मान त्याची झुकणार नाही. आक्रमक असं नेतृत्व उदाहरण आम्हा सर्वांना लाभलेलं आहे. सन्माननीय भास्करजी जाधव, आपण सर्वजण पाहतो जेवढे आक्रमक आहेत तेवढा साधा भोळा स्वभाव आहे. शेताच्या बांधावर बसून भाकरी खाणारा एकमेव आमदार जो आम्ही पाहिला युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय भास्करराव जाधव साहेब. म्हणून म्हणतात साधा भोळा शेतकरी स्वभाव, साधा भोळा शेतकरी स्वभाव. आमदार भास्करराव, साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर आमदार भास्करराव. साऱ्याच्या ओठी एकच नाव, सुंदर
आणि म्हणून कार्यक्रमाचा शेवट नंतर गणपती या गणपती नाही झालं तर दसऱ्या त्या पट्ट्यात भारी होईल. फरमाईश माळीबुवा ओटासाठी गेलास तुर पण दिन रात मला लेकर तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी वने झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये नजराला ठेवून ये तुला नीला सुराला. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये नजराला ठेवून ये तुला नीला सुराला. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये नजराला ठेवून जमून माकड गेलं सेनेचं तुकडं जमून माकड गेलं सेनेचं तुकडं अव नव्हती कुणाच्या मनात शंका आता माकडाच्या हातात दिलं या कोणीत तो घालून टाकील. माकडांची सेवा केली होती. नाही तर तुम्ही काहीतरी वेगळं सांगा. विषय आहे माझ्याकडे वेळ नाही म्हणून कार्यक्रमाची सांगता शेवटची भैरवी माझा शिष्य आदित्य. दीन दुबळाचा तू कैवारी भक्त जनाचा संकट निवारी माझ्या पंढरीचा विठ्ठलाचे Hare